विद्यार्थी मित्र हो, पाठीमागच्या तासाला आपण वर्तुळ, स्पर्श वर्तुळे, अंतरस्पर्शी वर्तुळे आणि बाह्यस्पर्शी वर्तुळे यांचा अभ्यास केला. त्यांचे गुणधर्मही पाहिले आणि काही उदाहरणं सोडवली. सराव संच 3.2 मधील काही उदाहरणांचा आपण अभ्यास केला. उर्वरित उदाहरणं चा अभ्यास आपण नंतरच्या तासाला करूया. तत्पूर्वी आज आपण वर्तुळ कंस एक नवीन संकल्पना, एक नवीन संज्ञेचा आज आपण परिचय करून घेणार आहोत. पण तरीही ही जी नवीन संकल्पना आहे किंवा ही नवीन संज्ञा आहे वर्तुळ कंस, इयत्ता 8वी पर्यंत सुद्धा आपण वर्तुळ कंस हा शब्द ऐकलेला आहे. त्या संदर्भात काही गुणधर्मांचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण त्याच वर्तुळ कंसाचा थोडासा डीप मध्ये अभ्यास करणार आहोत. वर्तुळ कंस काय आहे? वर्तुळ कंस, समजा हे प्रतल आहे आणि केंद्रबिंदू P असणार एक मी वर्तुळ काढतोय. इथं बिंदू P आहे. केंद्रबिंदू बिंदू P ला केंद्र मानून एक ठराविक त्रिज्येचं आपण एक वर्तुळ काढूया. केंद्रबिंदू P असणार हे एक वर्तुळ आहे. आता तुम्हाला माहिती आहे की वर्तुळ म्हणजे काय? वर्तुळाचा बाह्य भाग, वर्तुळाचा अंतर्भाग आणि वर्तुळाचा प्रत्यक्ष भाग, हा जो भाग आहे यालाच आपण वर्तुळ असं म्हणतो. आता या वर्तुळामध्ये एक मी जीवा काढतो. ही वर्तुळाची वृत्तछेदिका किंवा वर्तुळाची छेदिका, ही वर्तुळाची छेदिका त्या वर्तुळाला दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते. समजा त्या रेषेला आपण नाव दिलं रेषा L. ही रेषा L ही काय आहे? तर ती रेषा L ही वर्तुळाची छेदिका आहे, वृत्तछेदिका आहे. आणि ही वर्तुळाची छेदिका त्या वर्तुळाला दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते. कोणते? बा इथं एक हा एक बिंदू आहे, त्या बिंदूला नाव देऊया आपण बिंदू A. आणि इथे एक बिंदू आहे, त्या बिंदूला नाव दिलं आपण बिंदू B. बिंदू A आणि बिंदू B हे दोन्ही बिंदू त्या वर्तुळावर त्याचप्रमाणे त्या वृत्तछेदिकेवर सुद्धा आहेत, हे लक्षात घ्या. आता बिंदू A आणि बिंदू B यांना जोडणारा जो रेषाखंड आहे, रेषाखंड AB, या रेख AB ला आपण त्या वर्तुळाची जीवा असं म्हणतो. रेषा L ही वर्तुळाची छेदिका आहे, पण रेषाखंड AB A पासून B पर्यंत यालाच आपण त्या वर्तुळाची जीवा असं म्हणतो. आणि त्या जीवेचे बिंदू A आणि बिंदू B हे दोन अंत्यबिंदू आहेत. बिंदू A हा त्या जीवेचा एक अंत्यबिंदू आहे आणि बिंदू B हा जीवेचा दुसरा अंत्यबिंदू आहे. असं चित्र जर असेल तर या जीवा AB मुळे त्या वर्तुळाचे दोन भाग झालेत. कोणते दोन भाग आहेत? तर हा एक भाग आहे बघा,
मी हा भाग ठळक करतो. हा एक भाग आहे ए पासून बी पर्यंत किंवा बी पासून ए पर्यंत, हा एक भाग आहे. आणि दुसरा भाग ए पासून बी पर्यंत, हा त्या जिवेच्या खालचा भाग ए पासून बी पर्यंत, आणि हा वरचा भाग ए पासून बी पर्यंतच. या प्रत्येक भागाला आपण वर्तुळ कंस असं म्हणतो, आर्क ऑफ सर्कल. काय म्हणायचं याला? हा एक भाग आहे आणि हा एक भाग आहे, या दोन्ही भागांना आपण वर्तुळ कंस असं आपण म्हणतो. आता या ठिकाणी दोन वर्तुळ कंस तयार झालेले आहेत. हा कंस ए बी, याला आपण कंस ए बी असं म्हणणार आहे, आणि हा एक कंस ए बीच. मग दोन्ही कंसांचं नाव काय ठेवणार आपण? हा कंस ए बी आहे आणि हा कंस सुद्धा ए बीच आहे. तर ह्या दोन्ही कंसामध्ये जर आपण तुलना केली, या दोन्ही कंसांची जर आपण तुलना केली, तर असं आपल्या लक्षात येईल की ह्या वरचा जो कंस ए बी आहे, की ज्या बाजूला आपल्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, जिवेच्या ज्या भागात, जिवेचा हा वरचा भाग आहे, जिवेच्या ज्या भागात वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे पी, हा जो वरचा भाग आहे ए पासून बी पर्यंत, आणि हा खालचा भाग आहे, या दोन्ही कंसांची जर आपण तुलना केली, तर असं आपल्या लक्षात येईल की हा जो जिवेच्या खालचा जो भाग आहे कंस ए बी, हा निश्चितपणे या कंसाच्या तुलनेनं लहान आहे, म्हणून या कंसाला आपण लघु वर्तुळ कंस म्हणणार आहे. कंस या ए बीला काय म्हणायचे? लघु वर्तुळ कंस. लघु याचा अर्थ लहान, आणि या लघु कंसाच्या तुलनेनं हा जो वरचा जो कंस आहे ए बी, याला आपण म्हणणार आहे विशाल वर्तुळ कंस. दोन्ही कंसच आहेत, फक्त तुलना करून आपण पाहिलं की साधारणपणे आपल्या निरीक्षणानं असं लक्षात येते की या कंसाच्या तुलनेनं हा जो कंस आहे हा लहान आहे, म्हणून याला आपण लघुवर्तुळ कंस म्हणणार आहोत, आणि या कंसाला आपण आता विशाल वर्तुळ कंस म्हणणार आहोत. आता या कंसाचं वाचन कसं करता येईल? तर हा जो कंस ए पासून बी पर्यंत हा जो कंस आहे, त्याची यादी लक्षात घ्या. या कंसाचा हा जो लघुकंस आपण विचारात घेतलेला आहे, या लघुकंसाचा बिंदू ए आणि बिंदू बी या दोन्ही बिंदूंना म्हणायचं त्या कंसाचे अंत्यबिंदू. काय म्हणायचं त्याला? कंसाचे अंत्यबिंदू, एंड पॉइंट्स ऑफ आर्क ऑफ द सर्कल. बिंदू ए आणि बिंदू बी या दोन बिंदूंना आपण काय म्हणणार आहे? त्या लघुकंसाचे किंवा त्या विशाल कंसाचे ते अंत्यबिंदू आहेत. आता या कंसाचं वाचन कसं करायचं बघा. हा जो कंस ए बी आहे आणि हा लघु वर्तुळ कंस आहे आणि हा विशाल वर्तुळ कंस आहे, या लघुकंस ए बीच्या दरम्यान ए पासून बी पर्यंत हे कितीतरी बिंदू आहेत. ह्या ए पासून बी पर्यंत ह्या या दोन बिंदूंच्या दरम्यान तुम्ही कुठे एक बिंदू घ्या. समजा इथं मी बिंदू घेतला, त्या बिंदूला नाव देऊया आपण नवीन एक्स. हा एक्स बिंदू कसा आहे? अंत्यबिंदू ए आणि अंत्यबिंदू बी यांच्या कुठेतरी तो दरम्यानचा बिंदू आहे. तर या लघुकंसाची ओळख, या लघुकंसाचं नाव आपण लघुवर्तुळ कंस ए एक्स बी असं सुद्धा म्हणू शकतो. लघुवर्तुळ कंस ए एक्स बी, ए एक्स बी. असं लक्षात येईल आपल्या की ज्यावेळेला मी लघुकंस ए एक्स बी म्हणतो, याचा अर्थ ए पासून ह्या एक्स मार्गे बी पर्यंत हा तुमचा लघुवर्तुळ कंस आहे. आणि विशाल वर्तुळ कंस कोणता? तो हा आहे. मग या विशाल वर्तुळ कंस ए पासून बी पर्यंत
या मार्गे यांच्या दरम्यान तुम्ही कुठे एक बिंदू घ्या. त्या बिंदूला आपण नाव दिलं समजा y. तर या विशाल वर्तुळ कंसाचं वाचन आपल्याला कसं करता येईल? विशाल वर्तुळ कंस a y b. विशाल वर्तुळ कंस a y b. a पासून या y मार्गे b पर्यंत. या पद्धतीने ह्या दोन्ही कंसांच्या आपल्याला ओळख होईल. जर त्या दोन वर्तुळ कंसांच्या अंत्यबिंदूंच्या दरम्यान जर आपण एखादा असा बिंदू घेतला तर त्या लघुकंसाचं किंवा त्या विशाल कंसाचं वाचन आपल्याला या पद्धतीनं करता येईल. लघु वर्तुळ कंस ए एक्स बी आणि विशाल वर्तुळ कंस ए वाय बी. या पद्धतीनं त्या दोन्ही कंसांचा आपला परिचय करून देता येईल. दोन्ही कंसांचं आपल्याला लेखन करता येईल, वाचन करता येईल. लक्षात आलं? वर्तुळ कंस म्हणजे काय? काय पहिला आपण सांगा. केंद्रबिंदू P असणारे हे वर्तुळ काढलं होतं. त्या वर्तुळाची रेषा L ही त्या वर्तुळाची छेदिका आहे. ती छेदिका त्या वर्तुळाला ज्या दोन बिंदूमध्ये छेदते त्या बिंदूंची नावं काय दिली आपण? बिंदू A आणि बिंदू B. ह्या जीवेमुळं, त्या जीवेच्या अंत्यबिंदूंच्या मुळं त्या वर्तुळाचे दोन भाग झाले. हा एक भाग आणि हा एक दुसरा भाग. या प्रत्येक भागाला आपण वर्तुळ कंस असं म्हणतो. बरोबर? आता या दोन्ही वर्तुळ कंसामध्ये या वरच्या वर्तुळ कंसाच्या तुलनेनं हा खालचा जो कंस आहे हा कंस लहान आहे, म्हणून आपण याला लघु वर्तुळ कंस असं म्हणत होतो. आणि या कंसाच्या तुलनेनं हा वरचा जो कंस आहे हा निश्चितपणे निरीक्षणाने मोठा आहे, म्हणून आपण याला विशाल वर्तुळ कंस असं म्हणतो. दोन्हीही वर्तुळ कंसच आहेत. त्याच्या पुढे आपण असं पाहिलं की मग या लघु कंसाचं नाव जर आपण ए बी ठेवलं, लघु कंस ए बी, किंवा नुसतं कंस ए बी म्हटलं तरी हा कंस सुद्धा ए बीच आहे. म्हणून त्या कंसांचा निश्चित असा परिचय होण्यासाठी आपण काय केलं की त्या कंसाचे जे अंत्यबिंदू आहेत, बिंदू ए आणि बी ला आपण त्या कंसाचे अंत्यबिंदू म्हणतोय. त्या कंसाचे अंत्यबिंदू जे आहेत यांच्या दरम्यान एक नवीन बिंदू घेतला की त्या बिंदूचं नाव दिलं आपण एक्स. तर हा लघुकंसाचा परिचय कसा होईल आता? लघुकंस ए एक्स बी आणि दुसरा विशाल वर्तुळ कंस ए वाय बी. लक्षात आलं? म्हणजे आपल्याला हा कंस म्हणजे नक्की काय हे कळलेलं आहे. आता या कंसाचं आपल्याला मापन करायचंय. कसं करता येईल? या कंसाचं मापन. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट की ज्यावेळेला मी नुसतं कंस ए बी म्हणेन किंवा आपण नुसतं वाचनामध्ये जर कुठं कंस ए बी म्हटलं, कंस ए बी आलं, तर त्यावेळेला आपण हा लघुकंस ए बी हा गृहीत धरायचा आहे किंवा हा आपण समजायचा आहे. नुसतं कंस ए बी म्हटलं, फक्त कंस ए बी म्हटलं, तर त्यावेळेला आपण कंस ए बी, लघुकंस ए बी चा विचार करत आहोत असं आपण गृहीत धरायचंय. लक्षात घ्या, असा एक संकेत आहे की नुसतं कंस ए बी म्हटलं तर त्यावेळेला आपण लघुकंस ए बी चा विचार करणार आहोत, हे लक्षात घ्या. आता इथे मी जरा कंस ए बी हे कळलेले तुम्हाला. वर्तुळाचा केंद्रबिंदू P इथे, इथं बिंदू A आहे, इथं बिंदू B आहे. आता आपल्याला तो कंस ए बी आहे ही जीवा सुद्धा मी पुसून टाकतो, तुम्हाला जीवेचा अर्थ कळलेला आहे. कंस ए बी किंवा कंस ए एक्स बी, कंस ए एक्स बी म्हणजेच कंस ए बी, आपण लघु कंस अभिप्रेत धरणार आहे. आता या कंस ए बी चं आपल्याला मापन करायचंय आणि या कंस ए बी चं मापन हे अंशात्मक मापन करायचंय, अंशातलं मापन.
ते कसं करायचं बघा. एक दिलेल्या कंसाचं नाव कसं लिहायचं हे आपल्याला कळलं. आता या कंसाचं आपल्याला मापन करायचंय. आपण आता 8वी मध्ये शिकलोय की हे जे वर्तुळ आहे या पूर्ण वर्तुळाचं अंशात्मक माप किती असतं? 360 अंश. वर्तुळाचे अंशात्मक माप आपल्याला माहिती आहे, वर्तुळाचे अंशात्मक माप 360 अंश असते. हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे इथं मग ह्या संपूर्ण वर्तुळाचं अंशात्मक माप जर 360 अंश असेल, असतंच कोणतेही वर्तुळ जरी काढलं तर त्या वर्तुळाचं अंशात्मक माप हे 360 अंशच असतं. मग या लघुकंसाचं माप हे निश्चितपणे 360 अंशापेक्षा कमी असणार आहे. हा लघुकंस ए बी एक्स बी आणि हा विशाल कंस ए वाय बी दोन्ही कंसांच्या मापांची बेरीज 360 अंश असणार. कंस ए एक्स बीचं माप आणि कंस ए वाय बीचं माप ह्या दोन्ही कंस मिळून हे वर्तुळ तयार झालेलं आहे. दोघांच्या मापांच्या बेरजेनं आपल्या वर्तुळाचं माप 360 अंश असणार हे नक्कीच. मग या फक्त लघु अंशात ह्या लघु कंसाचं माप कसं काढायचं? कसं करता येईल? लघु कंस ए बी किंवा लघु कंस ए एक्स बी हा जो लघु कंस आहे या लघु कंसाचं माप कसं ठरवायचंय? तर आज जर आपण 8वीत असताना किंवा 9वीला असताना सुद्धा आपण थोडासा वर्तुळाचा अभ्यास करत असताना या लघु कंसाचं माप काढण्यासाठी काय केलं होतं? तर असा या ठिकाणी आपण एक कोन काढला होता. कोन की ज्या कोनाचा शिरोबिंदू हा त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू असेल. कोनाचा शिरोबिंदू हा त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू असेल आणि त्या कोणाच्या बाजू ह्या बाजू त्या कंसाच्या ह्या अंत्यबिंदूतून जाणारे असतील. म्हणजे तो कंस असा असेल बघा. आठवतंय? हा जो कोन काढलेला आहे कोन ए पी बी कोन ए पी बी या कोनाचा शिरोबिंदू बिंदू पी हा त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू झालेला आहे. अशा कोनाला आपण केंद्रीय कोन असं म्हणतो. कोन ए पी बी याला काय म्हणतो आपण? हा केंद्रीय कोन आहे. सेंट्रल अँगल हा केंद्रीय कोन आहे. ए पी बी किंवा कोन बी पी ए. आणि या केंद्रीय कोनाच्या ज्या बाजू आहेत, बाजू पी ए आणि बाजू पी बी ह्या दोन्ही बाजू त्या कंसाच्या अंत्यबिंदूतून जातात. या कंसाच्या हा जो कंस एक्स बी ना, कंस एक्स बी या कंस एक्स बी चे अंत्यबिंदू बिंदू ए आणि बिंदू बी ह्या अंत्यबिंदूतून जाणारे आहेत. आणि या कोनाने कोन ए पी बी न या कंसाला अंतरित केलेले. कोन ए पी बी या कोनाने या कंसाला अंतरित केलेले. लक्षात घ्या. आणि मग या कोणाचं माप आपल्याला काढता येतं? या कोणाचं माप कोन एपीबीचं माप कोन मापकाच्या साह्याने आपण काढू शकतो, मोजू शकतो. समजा या कोणाचं माप हा किती आहे? 70 अंश आहे. या कोणाचं माप किती आहे? 70 अंश आहे. काय केलं मी?
कोनमापकाच्या साह्यानं कोन APB या पद्धतीने मोजला. ही खूण इथं ठेवली आणि बाजू PA आणि बाजू PB यातून जाणारी असं कोनमापक लावलेले. तर या कोणाचं माप किती? 70 अंश. जर या केंद्रीय कोणाचं माप जर 70 अंश असेल आहेच, तर या केंद्रीय कोनाने समाविष्ट केलेल्या किंवा या अंतरित केलेल्या या कंस AXB चं माप सुद्धा 70 अंशच असतं. या केंद्रीय कोनाचं माप आणि या केंद्रीय कोनाने समाविष्ट केलेल्या या कंस AXB हा या लघुकंसाचं माप, या दोन्हीची मापे ही नेहमी समान असतात. केंद्रीय कोन आणि त्यानं समाविष्ट केलेला लघुकंस या दोघांची माप समान. म्हणजे जर या कोन APB चं माप म्हणजे माप कोन APB या केंद्रीय कोनाचं माप हे 70 अंश असेल, तर या कंसाचं माप म्हणजेच माप कंस AXB बरोबर सुद्धा 70 अंशच. आणि यावरून आपल्याला असं म्हणता येईल की या लघुकंसाचं माप म्हणजेच त्या लघुकंसाने केंद्राशी समाविष्ट केलेल्या केंद्रीय कोनाचं माप, ही दोन्ही माप समान असणार आहेत. म्हणून आपल्याला असं लिहिता येईल, म्हणून माप कंस AXB बरोबर माप कोन APB. लक्षात आलं? म्हणजे या कंसाचं माप कसं ठरवायचं हे तुम्हाला कळलं. मग मला एक सांगा, जर कंसाचं माप जर 70 अंश असेल किंवा कंसाचं माप कसं काढायचं जर मला कळलं, लघु कंसाचं माप, तर या उरलेल्या विशाल वर्तुळ कंसाचं माप कसं शोधता येईल? तर संपूर्ण वर्तुळाचं अंशात्मक माप असतं 360 अंश. या 360 अंशातून हा जर लघुकंसाचं माप आपण जर कमी केलं, वजा केलं, तर काय उरेल? उरलेल्या विशाल वर्तुळ कंसाचं माप उरणार आहे. लक्षात येते? म्हणजे या विशाल वर्तुळ कंस AYB जो दिसतोय आपल्याला, या विशाल वर्तुळ कंस AYB चं माप म्हणजेच माप कंस AYB जो विशाल वर्तुळ कंस आहे त्याचं माप आपण कसं काढणार आहे? तर वर्तुळाचे अंशात्मक माप की जे 360 अंश असतं, या मापातून वजा माप कंस AXB त्या लघुकंसाचं माप आपण कमी केलं, वजा केलं की आपल्याला वरच्या विशाल वर्तुळ कंसाचं अंशात्मक माप मिळणार आहे. अंशात्मक माप. लक्षात आलं? या पद्धतीने आपल्याला कंस आणि कंसाचं अंशात्मक माप कसं काढायचं हे कळलं असेल. आता याचाच उपयोग करून किंवा या कंसाच्या मापाच्या आधारावर आपल्याला दिलेले दोन कंस एकरूप कधी म्हणायचं? जसं आपण एकरूप रेषाखंड पाहिले, एकरूप कोन पाहिले, एकरूप त्रिकोण पाहिले, त्याच पद्धतीनं एकरूप कंस म्हणजे काय ही संकल्पना काय असणारी सांगा? एकच वर्तुळ काढा किंवा बघूया आपण. हा भाग लक्षात आला असेल. वर्तुळ कंस म्हणजे कळलं. वर्तुळ कंसामध्ये दोन प्रकार, एक लघु कंस, एक विशाल कंस. लघु कंसाचाच दुसरा हा जो भाग आहे त्याला आपण संगत विशाल कंस म्हणणार आहे. या लघु कंसाचा हा संगत विशाल कंस, करस्पॉन्डिंग मेजर आर्क. आणि याला काय म्हणूया आपण? या विशाल कंसाचा हा संगत लघु कंस. हे दोन वेगळ्या बाबी आहेत.
कंसाचं मापन कसं काढायचं कळलं. केंद्रीय कोनाचं माप तेवढंच माप त्यानं समाविष्ट केलेल्या लघुकंसाचं असणार आहे. आणि एकदा लघुकंसाचं माप तुम्हाला मिळालं की त्याच्यावरून आपल्याला उरलेल्या विशाल वर्तुळ कंसाचं माप या पद्धतीनं काढायचं आहे. बिंदू P आहे. केंद्रबिंदू P मानून आपण एक वर्तुळ काढतोय. बिंदू P ला केंद्रबिंदू घेऊन आपण एक वर्तुळ काढलेले आणि या वर्तुळामध्ये हा एक कंस आहे. या कंसाचं नाव समजा लघुकंस AB. या लघुकंसाचं माप आपण केंद्रीय कोन काढूया म्हणजे आपल्याला या कंसाचं माप मिळेल. आता ह्या कंस एबीचं माप आपण कसं ठरवायचं सांगितलंय. ह्या लघुकंस एबीनं वर्तुळाच्या केंद्राशी समाविष्ट केलेला कोन APB या केंद्रीय कोनाचं माप तेवढंच त्यानं समाविष्ट केलेल्या या लघुकंसाचं माप असतं. या कंसाचं माप 0, 10, 20, 30, 50, 60, 70. योगायोगाने याचं माप सुद्धा आता 70 अंशच आलेलं आहे. म्हणून या कोणाचं माप सुद्धा 70 अंशच आहे. तर याच वर्तुळामध्ये जर मी दुसरा एक कंस काढला की ज्या कंसाचं माप 70 अंशच असेल, ते कसं काढता येईल. हा समजा कंस AXB आणि हा कंस C नाव दिलं मी. कंस BYC हा एक लघु कंस आहे. एकाच वर्तुळामध्ये कंस AXB या कंसाचं माप 70 अंश आहे आणि त्याच वर्तुळामध्ये दुसरा एक कंस काढलेला आहे BYC. या कंसाचं माप हे एवढंच आहे, 70 अंशच आहे. असं जर असेल तर अशा या दोन्ही कंसांना आपण एकरूप कंस असं म्हणतो. काय म्हणायचं याला. एकरूप कंस AXB आणि कंस BYC या दोन्ही कंसांची माप समान आहेत म्हणून अशा कंसांना आपण एकरूप कंस असं म्हणतो. अर्थात या दोन्ही कंसांच्या ज्या त्रिज्या आहेत, त्रिज्या PA आणि त्रिज्या PB किंवा त्रिज्या PC ह्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. त्यामुळे त्रिज्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळं त्या समान लांबीच्या असणार आहेत आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की समान त्रिज्या असणाऱ्या, त्रिज्या कशा त्या ठिकाणी समान आहेत, समान त्रिज्या असणाऱ्या या दोन कंसांची माप जर समान असतील तर अशा दोन कंसांना आपण एकरूप कंस असं म्हणतो. लक्षात घ्या.
या दोन्ही कंसांच्या त्रिज्या समान आहेत. समान काय आहेत? एकाच वर्तुळाच्या त्रिज्या काढलेल्या आहेत. एकच वर्तुळ आहे, पण कंस मात्र वेगवेगळे आहेत, की ज्या दोन्ही कंसांची अंशात्मक माप, या कंसाचं अंशात्मक माप 70 अंश आहे, याही कंसाचं अंशात्मक माप 70 अंश आहे. अशा कंसांना आपण एकरूप कंस असं म्हणतो. आणि म्हणून एकरूप कंसाची व्याख्या अशी आपल्याला करता येईल, की ज्या दोन कंसांची त्रिज्या समान आहे आणि त्यांचं अंशात्मक माप हे सुद्धा समान आहे, तर अशा दोन कंसांना आपण एकरूप कंस असं आपण म्हणणार आहोत. लक्षात आलं? एकरूप कंस. आणि हे कसं लिहायचं असेल मग सांगा? म्हणजेच आपल्याला गणिताच्या भाषेत किंवा चिन्हाच्या भाषेत आपल्याला असं म्हणता येईल, जर माप